निवृत्ती शेठ शेरकर आणि स्वर्गीय हिरबाई निवृत्ती शेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्तानं ज्या प्रमुख पाहुण्यांचा आपल्याला उपस्थिती राहिली ते माननीय श्री भास्करराव पेरे पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच आदर्श गाव पाटोदा. खरं तर तुमचं या शिवजन्मभूमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दिग्गज मान्यवरांना आम्ही नेहमी या ठिकाणी बोलवत असतो. त्याच्यामध्ये अनेक कलाकार या ठिकाणी येऊन गेले, अनेक वक्ते येऊन गेले, परंतु गेले 2 वर्षापासून आमच्यातला आमच्या भावना समजून घेणारा, आमच्या भावना मांडणारा, गावकीत भावकीत आणि शेतकऱ्यांचे मधला माणूस आम्हाला एक वक्ता म्हणून पाहिजे होता. म्हणून खऱ्या अर्थानं गेले मागच्या वर्षी आम्ही प्रयत्न केला, त्याच्या मागच्या वर्षी प्रयत्न केला, परंतु आपल्या तारखा काही मिळाल्या नाही. परंतु या वर्षीची आपली तारीख मिळाली, आपण ती मान्य केली, आमची विनंती मान्य केली. शेरकर परिवार आणि विघ्नर परिवाराच्या वतीनं आपल्याला स्वागत करतो आणि आपल्याला मी या ठिकाणी प्रथमतः धन्यवाद देतो. स्टेजवर उपस्थित असलेले अशोकदादा गोलोप असतील, संजय शेठ असतील, तानाजी शेठ, सगळेच मान्यवर आहेत. मी अधिकचा वेळ घेणार नाही. आपण मोठ्या संख्येने खरं तर सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. खरं तर वर्षभरातला हा एक कार्यक्रम आपण त्यांच्या शेठबाबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी नेहमी सादर करीत असतो. हा कार्यक्रम खरं तर करण्याचा उद्देशच एक आहे, त्यांच्या आठवणीला उजाळा देणं, त्यांनी दिलेली असलेली प्रेरणा, त्यांनी दिलेला मार्ग, त्यांनी केलेला विघ्नर कारखान्याची जपणूक ही खरं तर त्याची स्मृती व्हावी, आठवण व्हावी म्हणून खऱ्या अर्थानं आपण करत असतो. नक्कीच मला असं वाटतं की त्यांनी दिलेला आदर्श आणि त्याच्यानंतर अण्णांनी खरं तर त्या कारखान्याची जपणूक केली आणि त्यांनी जे काय मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आम्ही सर्व संचालक मंडळी या ठिकाणी वाटचाल करतो. आपण जर बघितलं असेल तर गेले 2 वर्षामध्ये विघ्नर कारखान्याचं डिस्लरीचं एक्सपान्शन असेल, नंतर कारखान्याचं एक्सपान्शन असेल, 5,000चा कारखाना 7,000वर आपण आता घेऊन गेलेलो आहे. आणि नक्कीच मला असं वाटतं का आपण कुठल्याही बाजारभावामध्ये आजपर्यंत कमी पडलेलं नाही, इथून पुढच्या काळातही कमी पडणार हा विश्वास या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही आपल्याला सगळ्यांना देतो. आता ऊसाची कमतरता भासायला लागली. पहिला ऊस 16, 17, 18 महिन्यानंतर तुटायचा, तोच आता 11-12 महिन्यात आम्ही शेतकऱ्याला विनंती करतो पण तोडायचा आहे, तो म्हणतो थांबा अजून एक पाणी भरतो. कारण कारखान्याचे एक्सपान्शन केले, कपॅसिटी वाढली. मागच्या वर्षी कमीत कमी 10 लाखाच्या पुढं क्रशिंग व्हायला पाहिजे होते, ते 7-7.5 लाखावरती क्रशिंग झालं, 8 लाखावरती क्रशिंग झालं. नाही साधारण नाही म्हटलं तरी आर्थिक बोजा किंवा आर्थिक घडी त्याची विस्कटल्यासारखी या निमित्तानं झाली. आणि नक्कीच मला असं वाटतं की कालचीच जर बातमी तुम्ही जर बघितली असेल त्यामध्ये स्पष्टपणाने आम्ही उल्लेख केलेला आहे की शेतकऱ्यांनी 12 महिने ऊस लावला आणि 12 महिने ऊस लावला तरी काही अडचण नाही. आपण कारखान्याच्या माध्यमातून तो तोडायची जबाबदारी कारखान्याची असेल. वर्षभरामध्ये 2 वेळेला ऊस तुटून आणू शकतो जर शेतकऱ्याने ऊस चांगला पिकवला तर. आणि मला असं वाटतं का आजची परिस्थिती जर बघितली तर परवाच मोदींनी सांगितलं त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल व्यवसायाला, म्हणजे पुढं भविष्यामध्ये आर्थिक मंदी येऊ शकते. आज जर बघितली तर कांद्याच्या परिस्थितीचं आंदोलन 2-3 दिवसापासून आपण बघतोय. भाजीपाल्याचं मार्केटची सगळी परिस्थिती आपल्याला सगळ्यांना सगळे शेतकरी मी काय त्याच्यावरती विश्लेषण करणं काय मला वाटत नाही करायला पाहिजे, परंतु शाश्वत आणि शेतकऱ्याला हमी भाव देणारं पीक असेल तर तो फक्त ऊस आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लावा, जास्तीत जास्त बाजारभाव द्यायचं काम आम्ही सर्व मंडळी या निमित्तानं करू. वेळेवर ऊस तोडायचं काम सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून आम्ही करू. आम्ही सर्व संचालक मंडळी सातत्याने शेतकरी हिताचे निर्णय, संस्था टिकली पाहिजे त्याच्यासाठीचे निर्णय, आमचे सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, हे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या ठिकाणी काम करत आलेले आहे. मी अधिकचा वेळ आपला या ठिकाणी घेणार नाही. आपण सर्व मंडळी या ठिकाणी आला.
विशेषतः आमचा सर्व मित्र परिवार असत, परिवारातले आमचे सर्व घटक असत, या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लागते ते आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि आपण सर्व मंडळी आलात, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्याला धन्यवाद देतो, शेठबाबांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.